आपल्या महाराष्ट्र भूमीला संतांची पवित्र भूमी म्हटले जाते। थोर संतांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे। या संतांनी जातीभेदीच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला नवी दिशा दाखवण्याचे अमूल्य कार्य केले आहे। या संतांच्या मांदियाळीतील एक प्रमुख नाव म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज। वारकरी संप्रदायाचे थोर प्रचारक संत नामदेव महाराज यांची तिथीप्रमाणे 26 जुलै रोजी पुण्यतिथी। त्यानिमित्त शहरातील शिंपीदेवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भक्त शिरोमणी नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कालखंडातील नामदेवांचे आणि नामविद्येचे आद्य प्रणेते व वारकरी संप्रदायाचे थोर प्रचारक होते। संत ज्ञानेश्वरांनी संजीवनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या पश्चात नामदेव महाराजांनी सुमारे 50 वर्ष भागवत धर्माचा प्रचार केला। कठीण परिस्थितीत त्यांनी महाराष्ट्राची भावनिक एकात्मता सांभाळण्याचे मोलाचे कार्य केले। आपल्या कीर्तनामुळे साक्षात पांडुरंगाला डोलायला भाग पाडले। अशा या महान संत नामदेव महाराज हे विठ्ठलाच्या अगदी जवळचे सखा म्हणून त्यांची ख्याती सर्व दूर आहे। अशा या भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मंगळवार दिनांक 26 जुलै रोजीच्या 672व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त शहरातील शिंपीदेवी मंदिरात श्री संत नामदेव शिंपी समाज पंच मंडळाच्या वतीने विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। विशेष म्हणजे सर्व शिंपी समाज बांधवांनी व युवा वर्गांनी हिरहिरीने सहभाग नोंदवत गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी केला। या 7 दिवसात 7 ते 9 या वेळेत हरिपाठ घेऊन रात्री 9 ते 10:30 या वेळेत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। 26 जुलै रोजी संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त दुपारी 12 वाजता महाआरती करून भव्य महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला होता। सायंकाळी 5 वाजता त्यानिमित्त सिन्नर शहरातून भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या पालखी सोहळ्यात समाज बांधवांनी महिला पुरुषांनी सहभाग नोंदवत संपूर्ण शहरातून ही पालखी काढण्यात आली। SN न्यूज साठी समाधान आव्हाड। पडले पंढरी राया माझे चित्ता धरी राया तुम्ही संकारिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी साधू संत आज श्री संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त 672वी पुण्यतिथी असल्यामुळे आज शिंपी समाज आणि सिन्नर येथील शिंपी समाजाने मोठा उत्साह करण्याचं योजले होते। त्याबद्दल आपल्या समाजाचे अध्यक्ष संजय चांडोले हे 2 शब्द आपल्याला सांगतील। जय नामदेव। आज श्री संत नामदेव महाराजांची
672वी संजीवनी समाधी सोहळा सम्यक शिंपी समाज साजरा करत आहे. तर त्या निमित्ताने 7 दिवस आपल्याकडे समाजाकडनं हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं होतं. 7 दिवस पूर्ण अखंड हरिनाम सप्ताह चालून संध्याकाळी 7 ते 8 रोज हरिपाठाचा कार्यक्रम होऊन संध्याकाळी 9 वाजेनंतर भजन वगैरे खूप सुंदर कार्यक्रम पार पडले. आणि आजच्या शेवटचं संजीवनी समाधीचा आजचा शेवटचा दिवस असल्या कारणाने पूर्ण महाप्रसादाचा कार्यक्रम करून 12 वाजेला मोठी आरती होऊन समाज बांधवांनी सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा केला. आणि त्या निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन संध्याकाळी पूर्ण 4 वाजेला संदर्भात पूर्ण नामदेव महाराजांची गावातनं दिंडी काढून कार्यक्रमाची सांगता होऊन संध्याकाळी महाप्रसाद आणि काल्याचं कीर्तन अशा पद्धतीने समाजाने कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याप्रमाणे यंदाही श्री नामदेव महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. तिथे महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुपारी 4 वाजेला दिंडीचा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी हरिपाठ होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व समाज बांधव उपस्थित राहून मोठ्या आनंदाने सहभागी होतात. धन्यवाद. आज संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा असल्याने सर्व समाज बांधव मंदिरात जमा झाले. सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. त्याचबरोबर दिंडी आणि हरिपाठ भजन सोहळा असा सर्व उत्साहात 7 दिवस सप्ताह आनंदात पार पडला. आज सिन्नर शहरामध्ये हा अतिशय सुंदर सोहळा साजरा झालेला आहे नामदेव महाराज पुण्यतिथींचा. आपल्या पूर्ण शहरातल्या जेवढे शिंपी समाज बांधव आहेत त्यानिमित्ताने एकत्र येत आहेत आणि असेच पुढेही एकत्र येत राहोत. असेच कार्यक्रम होत राहोत जेणेकरून आपल्या समाजाला एकमेकांबद्दल एकता आणि एकी कायम निर्माण राहील. पुढच्या नवीन पिढीसाठी पण आपल्या पुढच्या पिढीला समजलं पाहिजे की आपल्या पूर्वीचं काय होतं त्याचे पुढे कसं जोपासलं पाहिजे. ते आपण केलं तर पुढची पिढी करत राहील आणि असंच पुढे चालू ठेवावं अशीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आज व्यक्त करते.